नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मालेगाव जवळील घोडेगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारत कारखाना उद्ध्वस्त केलाय। या छाप्यात बनावट दारू बनवण्याची मशिनरी तसेच विविध कंपनीचे दारूचे लेबल, बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स आदी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले। ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मद्याची मागणी असल्याने कारखान्यांमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितले। आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला। त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अशी एकूण 70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। तपास झाल्यानंतरच ह्या गोष्टी समोर येतील। नाताळ आणि 31च्या 31 डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैध मद्य तयार होत असावा असा संशय आहे।